आता बातमी जल्लीकट्टू हे नाव जरी उच्चारलं तरी काळजाचा थरकाप उडतो, कारण मस्तवाल बैलाशी प्राणपणानं लढणाऱ्या तरुणांचा खेळ आपल्या डोळ्यासमोर येतो। आणि मकर संक्रांतीच्या काळात तामिळनाडूमध्ये पोंगलची लगबग असते आणि यावेळी खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टूचा उत्साह यावर्षी देखील ओसंडून वाहतो आहे। थरार, रोमांच, घमासान या शब्दांचं दृश्य चित्र म्हणजे जल्लीकट्टू। दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या पोंगलचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय। यात वादग्रस्त जल्लीकट्टू खेळानं मैदानं दणाणून सोडली आहेत। जल्लीकट्टू हा तामिळनाडूचा प्राचीन खेळ आहे। पिकांच्या काढणीच्या मुहूर्तावर या खेळाचं आयोजन केलं जातं। जली म्हणजे सिक्का आणि कट्टू म्हणजे बैलांचा बांधा। या खेळात मस्तवाल बैलांच्या शिंगात सिक्के आणि नोट अडकवून त्याला मैदानात मोकळं सोडलं जातं। यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना त्या मस्तवाल बैलांच्या शिंगांना पकडून त्याला जेरीस आणायचं असतं। त्यातूनच मिळते बक्षिसाची रक्कम। अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्यासाठी हे मस्तवाल बैलही तितकेच सज्ज असतात। खेळाडू आणि मस्तवाल बैलांमधला हा थरार काळजाचा ठोका चुकवणारा असतो। मैदानात घमासान सुरू असतं, पण यात बऱ्याचदा खेळाडूंना जीवही गमवावा लागतो आणि प्राण्यांनाही इजा होते। त्यामुळे या विरोधात आवाज उठल्यानंतर सुप्रीम कोर्टानं या जीवघेण्या खेळावर बंदी आणली। पण त्यानंतर तामिळनाडूत संतापाची लाट उसळली। कोर्टाच्या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। यात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत काहीसा दिलासा दिला आणि खेळाला हिरवा झेंडा दाखवला। कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या या खेळाच्या बाजूनं लाखो लोक उभे राहिले। शेवटी सरकारनं यावर्षीच्या जल्लीकट्टूसाठी काही नियम लागू केलेत। त्यानुसार या खेळात सहभागी होणाऱ्या बैलांना टोकन देण्यात आलंय। या नियमांच्या पार्श्वभूमीवरच यावर्षीचा जल्लीकट्टू हा मोठ्या उत्साहात साजरा होतोय। त्यामुळेच जल्लीकट्टूचा हा थरार पाहण्याची सगळ्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमी बीडमधली निसर्गाला चौबाजूंनी ओरबाडल्यानं त्याची अवकृपा मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये दिसते आहे। यावरच बघणार आहोत न्यूज 18 लोकमतचा एक स्पेशल रिपोर्ट। भूगर्भातून उसळी घेत जीवनाचा अंकुर फुलवणारं हे पाणी मराठवाड्यात प्रत्येकाच्या नशिबी नाहीये। पाण्याच्या बेसुमार उपशामुळेच बीडमध्ये अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय। विनापरवाना बोरवेलमुळे गावोगावी 100 ते 200हून अधिक बोरवेल आणि हातपंपाचं जाळं पाहायला मिळतं। हाय पॉवर बोरवेल मशीनद्वारे भूगर्भात थेट 1000 फुटापर्यंत छिद्र पाडून चहूबाजूंनी पाण्याची लूट सुरू आहे। 20 ते 25 फुटावर विहिरीमध्ये पाणी असायचं, पण आज 50 फुटावर सुद्धा विहिरीमध्ये पाणी दिसत नाही। विहिरी कोरड्या थाक पडलेल्या आहेत आणि बोरवेलवर लोकांचा भर आहे। बोरवेल घेतले जातात ते 500 ते 1000 फुटापर्यंत। त्याच्यामुळं पाणी पातळी खाली चाललेली आहे। पाण्याचा वापर कमी केला पाहिजे, पाण्याचा उपसा कमी केला पाहिजे आणि जी पाण्याची बोर आहे त्याची जी खोली आहे ती पण कमी केली पाहिजे। नसता आपल्याला ह्याच्यापेक्षाही भयानक दुष्काळाला सामोरे जावं लागेल। शेती पिकवायची म्हणलं त्याला पाणी लागते आणि उदरनिर्वाह करायचं म्हणलं तर शेतीशिवाय दुसरं काही साधन नाही। त्यासाठी शेतीला तर पाणी करावं लागते, पण 2-2, 4-4 बोर घेऊनही पाणी लागत नाही, अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातली सध्या। भूगर्भातून बेसुमार पाणी ओरबडल्यानं बीडमध्ये पाणी पातळी तब्बल 4 मीटरनं खालवली आहे। कायदे सर्रास धाब्यावर बसून बोरवेल घेतल्या जातात आणि पाणी लागलं नाही तर बेपर्वाईनं बोरवेलचे खड्डे तसेच खुले सोडले जातात। धक्कादायक म्हणजे भूजल सर्वेक्षण कार्यालयात परवानाधारक आणि विनापरवानाधारक बोरवेलचा ताळेबंदही नाहीये। मोठमोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती वेगळी नाही। पिकाचा तर आमच्याकडे रेकॉर्ड नसतो, विहिरीचा पण तेवढा रेकॉर्ड नसतो, पण जवळपास बरेचसे हे कव्हर झालेलं आहे। म्हणजे आता नव्याने विहीर पाडून किंवा बोर घेऊन पाणी लागण्याची शक्यता फार कमी आहे। कोरड्या ठाक विहिरी, तळ गाठलेली धरणं, शुष्क पडलेली नदीपात्र ही वर्षानुवर्ष मराठवाड्याच्या डोक्यावरची भळभळती जखम आहे। बेपर्वा जनता आणि सुस्त सरकारी यंत्रणेचा हा परिपाक आहे। त्यामुळे ओरबडण्याच्या वृत्तीला लगाम घातल्याशिवाय निसर्गाची अवकृपा थांबणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। पाताळातलं पाणी काढून घेण्याच्या हव्यासापायी पडणारं पाणी हे पाताळात घातलं जातंय।
या बाबतीमध्ये मात्र इथलं भूजल सर्वेक्षणचं खातं करतंय काय हाच प्रश्न निर्माण होतो. आहे ते पाणी पाताळात घातलं तर पाण्यासाठी वणवण ही कायमस्वरूपीच राहील. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. हिवाळा सुरू आहे आणि बहुतेकदा अशा थंडीमध्ये पोपटीच्या पार्ट्या रंगत असतात. ब्रेकवर जाताना बघणार आहोत कोकणातली अशीच पोपटी पार्टी. दापोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी पोपटी यंत्रजाळी बनवले आणि त्यात लाकडाची देखील बचत होणार आहे. कोकणातल्या पोपटी पार्टीचं पर्यटकांना खास आकर्षण असतं. मीठ मसाला टाक त्याच्यावर. आणि त्या बातमी आहे सगळ्या पालकांना सावध करणारी, कारण तुमची मुलं तुमच्या डोळ्याआड काय बघतात आणि त्यातून काय शिकतात याकडे आता लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण मुंबईमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीनं युट्यूबवर असे काही व्हिडिओ बघून थेट गळफास घेतलाय. युट्यूबवर असं काय बघितलं होतं या मुलीनं की तिनं आयुष्य संपवलं? एक रिपोर्ट बघूयात. स्वर्गाची आस, मृत्यूची कास, आत्मा परत येईल म्हणून मुलीची आत्महत्या. यूट्यूबवरील व्हिडिओला भुलून आयुष्य संपवलं. दिल्लीतल्या बुरारी कांडाची पुनरावृत्ती मुंबईत झाली आहे. भोईवाडा भागातल्या 14 वर्षांच्या श्रावणी घोलप या मुलीनं बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कारण तिला वाटलं होतं की तिचा आत्मा स्वर्गात जाऊन पुन्हा तिच्या शरीरात प्रवेश करेल. श्रावणीच्या कुटुंबियांच्या मते ती यूट्यूबवर अस्ट्रल ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघायची, ज्यात असाच दावा केला जायचा. एक्चुअली उसने पहले जो वीडियो देखा था एस्ट्रल ट्रैवल करके, उसने मतलब वो देख रही थी वो. उसके बाद में उसने वो करने की कोशिश की, शायद ऐसा मतलब हमको लग रहा है कि वो करने की उसने कोशिश की. तो वो जस्ट ऐसा लेटी थी कि मतलब वो उसमें था ऐसा वो वीडियो, मतलब इसमें क्लिपिंग में कि उसमें मतलब ऐसा बताया था कि थोड़ा टाइम के लिए अपनी आत्मा बाहर चली जाती है, फिर सर्टन टाइम के बाद वापस अंदर आती है. तो वो शायद वो कोशिश वो कर रही थी. याआधी 10 जानेवारीलाही श्रावणीनं घरी श्वास रोखून धरत मरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्या आजीनं तिला रोखलं. ती अशी झोपली होती शांत. झोपल्याच्या नंतर ती म्हटलं एकदम शांत झोपली. श्वास वगैरे सगळा वरतीवरून घेतला. पोट हालत नव्हतं, काय नव्हतं. तर मी एकदम घाबरले ना, तर मी तिला धक्का दिला आणि तिला उठवली. ती पटकनी उठली आणि मला धक्का दिला. तू कशाला मला उठवलंस? माझा आत्मा सुटून गेला होता. तर म्हटलं असं काय गं? म्हणते थांब तुला सांगते. अगं असे हातपाय लूज सोडायचे, सगळा आत्मा वरती घ्यायचा आणि फक्त मेंदू तेच ठेवायचा. मेंदू तेच ठेवला ना का मग तो आत्मा आपला फिरून फिरून परत तिथंच येतो. पण मेंदू तेच पाहिजे म्हणे, तेच पाहिजे मेंदूला. मग तो आत्मा आपला फिरून परत आत्म्यात येतो. मग कुठून कुठून काय बघून आला ना ते आपल्याला सगळं सांगतो. म्हणजे नको बाय, असं काहीतरी एडा विचार करतेस, असं करू नको म्हटलं. याआधी दिल्लीत एकाच कुटुंबातल्या 11 जणांनी वडाच्या पारंब्यांप्रमाणे लटकत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यासाठी त्यांनी घराला 11 पाईप जोडले होते, जे आत्म्याला बाहेर आणि आत जायला मदत करतील अशी त्यांची धारणा होती. आणि आता सोशल मीडियावरच्या माहितीच्या जंजाळात चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून एका कोवळ्या जीवानं पुनर्जन्माच्या भरवशावर जीवाशी खेळ केलाय. तेव्हा आपली मुलं मोबाईलवर काय बघतात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा.